जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते जीवन देते. अन्न ग्रहण करणे म्हणजे केवळ पोट भरणे नाही, तर ते खऱ्या अर्थाने यज्ञ कर्म आहे. या आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठानावर वाढलेली आपली भारतीय संस्कृती. घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाणी दिल्याशिवाय आपण सोडत नाही. अरे जेवलास का, किंवा जेवायला या असं म्हणणारी आपली संस्कृती. आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देण्याची आपली संस्कृती. भुकेल्या पोटात 2 घास गेले की तो आत्मा तृप्त होतो. मग अन्नदान म्हणजे यज्ञकर्मच नाही का? हाच धागा पकडत समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून अन्नछत्र हा उपक्रम रुजला आणि फोफावला. रेल्वे स्थानक, रस्त्यावरील निराधार निराश्रित बेघर मुलांना मदत करून त्यांचे कुटुंबात पुनर्वसन करणे अशी समतोल फाउंडेशनची ओळख आहे. रुग्णालयातील रुग्णांच्या काळजीने आणि कधीकधी आर्थिक चणचणीमुळे त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होतात. कधी उपाशीपोटीच झोपावं लागतं. सिव्हिल रुग्णालयात तर बहुतांशी रुग्ण हे गरीब, ग्रामीण, दुर्गम भागातील आदिवासी समाजातील असतात. सन्माननीय आमदार व संस्थेचे अध्यक्ष संजय केळकर यांनी त्यांच्या जेवणाची समस्या समतोल फाउंडेशनच्या लक्षात आणून दिली आणि एक निरंतर सेवेचा प्रवास सुरू झाला. 2018 मध्ये या समतोल सेवेला सुरुवात झाली. सिव्हिल रुग्णालयातील प्रसूती विभागातील आदिवासी, वनवासी, गरीब महिलांच्या अन्नदानाची सेवा सुरू झाली. कोणताही गाजावाजा न करता निस्वार्थी भावनेनं सुरू असलेल्या या सेवेचा लाभ रुग्णांच्या नातेवाईकांसह सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर, वॉर्डबॉय, कर्मचारी सुद्धा आनंदाने घेत आहेत. रुग्णालयाबरोबरच अन्य काही ठिकाणी देखील फिरते अन्नछत्र चालवले जाते. सुरुवातीला 10-20, नंतर 50-100 असे करत आज 300-400 आणि कधी कधी तर 500 गरजूंना दररोज अन्नदान होत आहे. अन्नदानाची ही सेवा आता 3000 दिवसांची झाली आहे. या 3000 दिवसांमध्ये 6,50,800 लोकांना अन्नदान झाले आहे. नमस्कार. आमच्या समतोल संस्थेतर्फे हे अन्नछत्राचं जे कार्य आहे त्याचं 3000 दिवस पूर्ण झालेत. अतिशय मनाला समाधान वाटतं, कारण की अन्न आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान असंही म्हटलं जातं. पण हे दान नाही आहे असं मला वाटतं. ही एक भावना आहे, कर्तव्याची भावना आहे. आज बघा, जवळपास जवळजवळ 7.5-8 लाख लोकांपर्यंत हे जेवण पोचले. आणि या शहरी भागामध्ये हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला पेशंट येतो, ग्रामीण भागातला येतो, आदिवासी भागामधला येतो, त्याचे नातेवाईक हे 2-2, 4-4 दिवस इथेच राहतात. त्यांना शहरातलं परवडत नाही. आणि हा जगन्नाथाचा रथ आहे, कारण शेवटी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने 7.5 वर्ष हे सुरू ठेवणं हे एक मोठं आव्हान असतं. परंतु परमेश्वराची कृपा असेल, आपली नियत साफ असेल, तर हे घडत जातं. लोक येत राहतात, सहकार्य करत राहतात आणि त्याच्यामुळे आज खूप आम्हाला मनाला समाधान वाटतं. 2020-21 मध्ये झालेल्या महामारी कोरोनासारख्या काळात संपूर्ण ठाणे शहरात समतोल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शेकडो लोकांना रेशनिंग किट देण्यात आले. त्यामध्ये रिक्षा चालक, बूट पॉलिश, महिला बचत गट, कलाकार, नाट्य कलावंत, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, एसटी कामगार, ट्रॅफिक वॉर्डन अशा अनेकांना ही मदत देण्यात आली. उन्हाळा, पावसाळा असो की हिवाळा, अन्नदान सेवा निरंतर, अखंड आणि दररोज सुरू आहे. या कार्यासाठी संस्थेला मुंबईचा डबेवाला हा पुरस्कारही मिळाला आहे. या उपक्रमाचे शासनानेही कौतुक केले आहे. आदरणीय आमदार संजय केळकर यांच्या ग्रामीण भागातील जनसंपर्कामुळे तेथील त्यांचे सहकारी शेतकरी अन्नधान्य पाठवतात. कधीकधी 500 ते 1000 किलो तांदूळ, डाळ विनामूल्य या कामासाठी देतात. या कार्यात संस्थेबरोबर सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार सोबतीला ठामपणे उभे राहिले. एस हरिहरन यांनी या कार्यात अनेक वर्षे साथ दिली. सेवा इंटरनॅशनल संस्थेने अन्नदान वाटप करण्यासाठी रिक्षा दिल्या. यामध्ये ठाणेकरही अजिबात मागे नव्हते. घंटाळी मंदिर न्यास, प्रतिशिर्डी म्हणून ओळख असलेल्या वर्तकनगरमधील साईबाबा मंदिर ट्रस्ट या सेवेला
आजही सातत्यानं शिदा पुरवत आहेत. स्वयंपाक खोली, गॅस, स्वयंपाकी महिला, भाजीपाला असा दररोज मोठा खर्च होत असतो. वार्षिक 25 ते 30 लाख रुपये खर्च येऊनही कुठेही दाता कमी पडत नाही. वैयक्तिक देणगीदार हे आमचे आधारस्तंभ आहेत. अन्नछत्राची सुरुवात फार छोटी होती आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलंही नव्हतं की ही सेवा अखंडपणे अशी पूर्ण पुढे चालत राहील. आम्ही समतोल फाउंडेशनचाच हा एक भाग आहे, परंतु आम्ही त्याला समतोल सेवा असं म्हणतो आणि हे सातत्याने चालावं म्हणून वर्षभरामध्ये म्हणजे 365 दिवसामध्ये 365 देणगीदार आम्ही घेणार आहोत, ज्याच्यामध्ये दिवसाचा जो 5,000चा खर्च आहे तो त्यांच्याकडून मिळावा, जेणेकरून जे गरीब गरजू आहेत त्यांना अन्नदान करता येईल आणि हा जो डोलार आहे हा व्यवस्थितपणे सांभाळता येईल अशी आमची इच्छा आहे. अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. ठाणे शहरामध्ये 300 ते 350 गरजू लोकांना आपण मोफत अन्नदान करीत आहोत. समतोल फाउंडेशनचं खऱ्या अर्थाने फार मोठं राष्ट्रीय स्तरावरचं हे कार्य आहे आणि या समतोल फाउंडेशनच्या कार्यासाठी मी एक विश्वस्त म्हणून आपल्या सर्व लोकांना विनंती करेन की तुम्हीही आमच्या बरोबर या. हा केवळ एक उपक्रम नाही, तर हे मानव सेवेचे व्रत आहे. शुद्ध अंतःकरणातून जन्मलेली ही योजना असल्याने अनेक अडचणी असल्या किंवा आल्या तरीही त्यातून सहज मार्ग आम्ही काढत आहोत. सिव्हिल रुग्णालयात संध्याकाळी 6:30 नंतर वाट बघणारे गरजू जेव्हा अन्न ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची संतुष्टता आम्हाला कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान देते. समतोल फाउंडेशनचे सेवेकरी आहेत अध्यक्ष जनसेवक आमदार माननीय श्री संजय केळकर साहेब, संस्थापक सचिव श्री विजय जाधव, विश्वस्त रवींद्र आवटी, राजू आनंद पाटील, राजेंद्र गोसावी, सौ गीता विजय जाधव. आपणही या अन्नदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हा. विश्व मंगल साधना के हम हैं मौन पुजारी. विश्व मंगल साधना के हम हैं मौन पुजारी.